धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात मेसाई जवळगा गावच्या सरपंचावर जीवघेणा हल्ला, पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न, पवनचक्कीच्या वादातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती। दोन बहिणींची अत्याचार करून हत्या केल्याच्या घटनेनंतर राजगुरुनगर बंदची हाक, सर्वपक्षीय पक्ष आणि संघटनांनी दिली बंदची हाक। राज्याच्या काही भागात पावसाची हजेरी, अकोला आणि संभाजीनगरमध्ये पावसाच्या तुरळक सरी पिकांना फटका बसवण्याची शक्यता। माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन, वयाच्या 92व्या वर्षी दिल्लीच्या एम्समध्ये घेतला अखेरचा श्वास। माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे देशात 7 दिवसांचा दुखवटा जाहीर, केंद्रीय मंत्रिमंडळाचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द। काँग्रेस कार्यकारिणीचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे बेळगावहून तातडीने दिल्लीत रवाना। देशाच्या अर्थव्यवस्थेवर खोल छाप सोडत लोकांच्या हितासाठी काम केलं, पीएम मोदींकडून मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली, तर मनमोहन सिंग यांचे योगदान विसरणं अशक्य, मुख्यमंत्री फडणवीसांकडून शोक व्यक्त। पुन्हा एकदा आपल्या बुलेटिन सगळ्यांचं स्वागत। सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने। धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यात हल्ल्याच्या घटना सुरूच आहेत। तुळजापूरच्या मेसाई जवळगा गावच्या सरपंचावर जीवघेणा हल्ला करण्यात आला। सरपंच नामदेव निकम यांच्या कारच्या काचा फोडून आणि पेट्रोल टाकून त्यांना जाळण्याचा गुंडांनी प्रयत्न केला। हल्ल्यात सरपंचासह एक जण जखमी झालेला आहे। पवनचक्कीच्या वादातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे। पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला। हल्ल्याप्रकरणी पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला। मी रात्री तुळजापूरून इकडं जवळगाला येत असताना अचानक कोणी 2 टू व्हीलर आल्या, एक लेफ्ट साईडनं एक राईट साईडनं। दोन्ही पण टू व्हीलर हॉर्न वाजवत होत्या आणि ज्यावेळेस हॉर्न वाजत असताना मग इकडच्या साईडला रस्ता द्यायचा का इकडच्या साईडला रस्ता द्यायचा म्हणून आम्ही मधनं स्लो गाडी केली। जशी गाडी स्लो केली त्या साईडनं दणका बसला, पुढच्या दरवाजाला लेफ्ट साईडचा दरवाजा फोडला आणि त्यातनं लगेच पेट्रोलचे हे मारले, फुगे मारून मग आम्ही फास्ट निघालो। पुढं निघता येत असताना मग अंडे फेकून मारल्यानंतर पुढचं मला काहीच दिसलं। मग माझी परत गाडी स्लो झाली, नंतर गाडी पेटवण्याचा प्रयत्न केला। तर दुसरीकडे पुण्याच्या राजगुरुनगरमधील 2 चिमुकल्यांवर अत्याचार करून त्यांना बुडवून मारल्याची धक्कादायक घटना घडली होती। आरोपीला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे। तर घटनेच्या निषेधार्थ आज राजगुरुनगर शहर बंद राहणार आहे। राजगुरुनगरमधील सर्व व्यवहार आज पूर्णतः बंद ठेवण्यात येत आहेत। तर खेड तालुक्यातील अनेक सामाजिक संघटना बंदमध्ये सहभागी होणार असल्याचं कळत आहे। त्यामुळे आपण बघतोय की पुण्याच्या राजगुरुनगरमधील 2 चिमुकल्यांवरती अत्याचार करून त्यांना बुडून मारल्याची जी काही धक्कादायक घटना घडली त्याच्या निषेधार्थ आता राजगुरुनगर बंदची हाक देण्यात आलेली आहे। आरोपीला पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे, पण त्याचा निषेध म्हणून या बंदची हाक देण्यात आल्याचं आपण पाहतोय। आणि आता शहरातील आजचे सगळे व्यवहार जे आहेत ते बंद ठेवण्यात येतील। खेड तालुक्यातील अनेक सामाजिक संघटना बंदमध्ये सहभागी होत आहेत। कालच्या दिवसात घडलेली घटना आपण पाहतोय। कल्याणमध्ये चिमुकलीची हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच पुण्यातील राजगुरुनगर 2 चिमुकलींच्या हत्येच्या घटनेनं हादरलं। या मुली राहत असलेल्या कुटुंबाच्या वरच्या घरात वरच्या मजल्यावर राहणाऱ्या नराधमानं या मुलींची हत्या केली आणि या प्रकरणी आरोपी अजय दासला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी पीडित मुलीच्या नातेवाईकांनी रास्ता रोको आंदोलन केलं।
पाठोपाठ राजगुरुनगरही हादरलं. राजगुरुनगरमध्ये 2 चिमुकलींची हत्या. पोलिसांनी आरोपीला केलं जेरबंद. 2 सख्या चिमुकल्या बहिणींच्या हत्येनं पुण्यातलं राजगुरुनगर हादरून गेलंय. या चिमुकल्या राहत असलेल्या घराच्या वरच्या मजल्यावर राहत असलेल्या एका परप्रांतीय आचार्यानं या 2 चिमुकलींची हत्या केल्याचं समोर आलंय. या आचार्यानं 2ही बहिणींना गोड बोलून आधी स्वतःच्या घरात आणलं आणि तिथे सुरुवातीला एका बहिणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न केला. मात्र यावेळी तिने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केल्यावरती आरोपीनं थेट तिचा जीव घेतला. पण यानंतर आपलं बिंग फुटेल या भीतीनं आचार्यानं दुसऱ्या बहिणीची सुद्धा हत्या केली. त्यानंतर ड्रममध्ये हे 2ही मृतदेह फेकून दिले. या मुली बेपत्ता असल्याच्या तक्रारीचा तपास करताना हा धक्कादायक प्रकार समोर आला. अधिक तपास केला असता सदर मुलीच्या डेड बॉडी त्या ज्या घरी राहत होत्या त्या घराच्या वरती एक भाडेकरू राहत होते आणि त्याच्या एका टँकमध्ये टाकीमध्ये त्या आढळून आलेल्या होत्या. त्या दृष्टीने अधिक पोलिसांनी तपास सुरू केला आणि तपासामध्ये एक आरोपीचं नाव निष्पन्न झालेलं आहे. त्यांनी सदरचं कृत्य केल्याचं कबूल केलेलं आहे. मुलींची हत्या करून परराज्यात पळून जात असताना पुणे ग्रामीण पोलिसांनी या आरोपीच्या मुसक्या आवळल्या. राजगुरुनगर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी प्रयत्न करू असं आमदार बाबाजी काळेंनी सांगितलंय. अरेस्ट केलं 24 तासात, चांगली गोष्ट आहे, पोलीस प्रशासनाचं अभिनंदन. पण तुम्ही त्याला एन्काउंटर करा. तुम्ही हैदराबाद पॅटर्न खेडमध्ये राबवा. महाराष्ट्र पोलिसाचं नाव जगामध्ये होईल, त्यामुळे त्याचं जागेवर एन्काउंटर करा. अशा पद्धतीच्या घटना यापुढे घडू नये म्हणून कुणाला तरी चपराक मिळाली पाहिजे आणि फास्ट ट्रॅकच्या माध्यमातून हा गुन्हा लवकर चालवला जाऊन आरोपीला या ठिकाणी फाशीची शिक्षा होण्यासाठी मी सर्व समाज बांधवांबरोबर या ठिकाणी नक्की आहे. आरोपीच्या फाशीसाठी राजगुरुनगर पोलीस स्थानकाबाहेर पीडित मुलींच्या नातेवाईकांनी आंदोलन केलं. चिमुकल्यांच्या हत्यांच्या घटनांमुळे राज्यात चिमुरड्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. सचिन तोडकर, न्यूज 18 लोकमत, राजगुरुनगर. आता यानंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी की पुण्यातील सतीश वाघ खून प्रकरणी मोठी माहिती समोर येते. सतीश वाघ यांचं अपहरण करून हत्या केल्यानंतर आरोपींनी हत्येकरता जी हत्यारं वापरली होती ती भीमा नदीत फेकली आहे. पोलिसांना सुगावा लागू नये आरोपी नवनाथ गुरसाळे आणि त्याचा साथीदार आरोपी अतिश जाधव या दोघांनी मिळून सतीश वाघ यांच्या हत्येसाठी वापरलेलं हत्यार जे आहे ते नदीत फेकलं. दोन्ही आरोपींच्या माध्यमातून हत्यारांचा शोध घेऊन ते जप्त करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. खुनाच्या सुपारीसाठी ठरलेल्या रकमेपैकी मोहिनी वाघने किती पैसे अक्षय जावळकर याला दिले आणि पैसे कशा प्रकारे देण्यात आले याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. पुण्यातील हडपसरमधील व्यावसायिक सतीश वाघ यांच्या खून प्रकरणात त्यांची पत्नी मोहिनी वाघ हिला अटक करण्यात आली आहे. तर कल्याण घटनेप्रकरणी ठाकरे गट आक्रमक झालेल्या ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना पूर्व मध्यवर्ती शाखेपासून पोलीस ठाण्यापर्यंत निषेध मोर्चा काढला. मोर्चा दरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसंच परिसरात CCTV लावण्यात यावे आणि मनोरुग्णाचे सर्टिफिकेट दाखवत न्यायालयातून सुटणाऱ्या आरोपीच्या सर्टिफिकेटबाबत चौकशी करावी. त्याचप्रमाणे त्यांना सर्टिफिकेट दिलेल्या डॉक्टरांची देखील चौकशी करावी असं निवेदन पोलिसांनी दिलं. त्यामुळे कल्याणमधील घटनेचा निषेध हा नुसता कल्याणमधनं व्यक्त होत नाही तर राज्यभरात याबद्दल हळहळ व्यक्त केली जाते, त्याचा निषेध केला जातोय. पण आता कल्याणमध्ये ठाकरे गटाकडून निषेध मोर्चा काढण्यात आलेला होता. यावेळी आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, शिवाय या आरोपीला मनोरुग्ण असल्याचं सर्टिफिकेट देणाऱ्या डॉक्टरची देखील चौकशी करण्यात यावी. ते सर्टिफिकेट खरं आहे का किंवा खरंच तो आरोपी मनोरुग्ण आहे का याबद्दल देखील चौकशी व्हावी अशी मागणी जी ती करण्यात आली आहे. हा डॉक्टरांकडनं अशा काही विशेष लोकांनी सर्टिफिकेट घेतलेले आहेत, त्या डॉक्टरांवर पण सरकारच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून कारवाई व्हावी अशी विनंती देखील आम्ही इथे केलेली आहे. आणि हा जो नराधम आहे
याच्यावरती कोणाचा राजकीय वर्दहस्त होता, इथले कुठले लोकल राजकारणी त्याच्याबरोबर होते, त्यांचे फोटो देखील आम्ही काही दिवसात व्हायरल करणार आहोत. आणि माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे की या दुर्दैवी बालिकेचा जो मृत्यू झालेला आहे, आपण प्रत्येक गोष्ट घटना घडल्यानंतर शासनाकडनं मदत आर्थिक मदत या परिवाराला दिली जाते, पण या परिवाराला अजूनपर्यंत कुठलीही आर्थिक मदत दिली गेलेली नाही. माझी शासनाला विनंती आहे की 25 लाखाची मदत या पीडितेच्या परिवाराला मिळावी. या प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो. पोलीस प्रशासनाने चांगलं काम केलं, तात्काळ चितापीनं त्या आरोपीला अटक केलेली आहे, म्हणून त्यांचं कौतुक करतो. परंतु शासन हे निष्क्रिय आहे आणि लोकांना न्याय देणार नाही, लोकांवर म्हणजे गुन्हेगारीमध्ये ढकलतंय, याचा मी निषेध करतो. आणि आज निवेदन देताना यापुढे अशा घटना घडणार नाहीत यासाठी CCTV जे महानगरपालिकेने प्रस्ताव केले, आमच्या दीपेश म्हात्रे या ठिकाणी सभापती असताना तो तात्काळ या ठिकाणी लावा, जेणेकरून डिटेक्शन लवकर होईल किंवा गुन्हेगारांचे अड्डे उद्ध्वस्त करा.